सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या दोघांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड विधानसभेचे सन्माननीय लोकप्रिय आमदार शंकरभाऊ जगताप, त्याचप्रमाणे आमच्या महिला प्रदेश अध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळेताई, पिंपरी चिंचवड रिपब्लिकन पार्टी शहर अध्यक्ष कुणालभाऊ वावळकर यांचं पण या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 16 अनुसूचित जातीची जे मला तिकीट मिळाली त्याबद्दल मी या सर्व नेत्यांचं, भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय। 90% जरी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विजयाचे मला हे असली, पण माझा संपूर्ण विश्वास आहे की 100% या ठिकाणी विजयी होणार आहे। आणि भारतीय जनता पार्टीनं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची दखल घेतली त्याबद्दल मी फार ऋणी आहे। कारण का गेले 25 वर्ष झाले मी सर्वसामान्य समाजासाठी या प्रभाग 16मध्ये मोर्चाच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भांडत आहे। पण खऱ्या अर्थानं मला आजपर्यंत न्याय मिळाला नव्हता। मला जो न्याय मिळून दिला ते चिंचवड विधानसभेचे आमदार सन्माननीय शंकरभाऊ जगताप यांनी मला न्याय मिळवून दिलेला आहे। आणि त्यांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास मी या ठिकाणी स्वार्थ करणार आहे। त्या प्रभागातून तुम्ही आता त्या प्रभागामध्ये अनेक समस्या आहे। सर्वात मोठा वाहतुकीचा प्रश्न त्या प्रभागामध्ये उद्भवला जातो। त्या ठिकाणी ब्रिज व्हावा यासाठी आपण गेले अनेक वर्षापासून आंदोलने करत होतात, पाठपुरावा करत होता। ते सुद्धा ब्रिज मंजूर झालेलं आहे, कामाला देखील गती मिळाली। त्या सर्वांकडे कसे पाहता, इथून पुढची कामाची रूपरेषा कशी असेल? मी सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक 16 विकासनगर किवळे रावेत मामुर्डी गुरुद्वारा 1997 साली महानगरपालिका समाविष्ट झाल्यानंतर जो DP प्लॅन तयार झाला होता त्या DP प्लॅनवर अद्यापही त्या ठिकाणी काम केलं गेलं नाही आहे। ज्या लोकांची अनेक वर्षापासून सत्ता होती त्या लोकांनी या ठिकाणी केलं नाही। पण गेल्या माध्यमातून चिंचवड विधानसभेचे आमदार सन्माननीय शंकरभाऊ यांच्या माध्यमातून आम्ही जे शिंदे पेट्रोल पंप या ठिकाणी भुयारी मार्ग असेल, ओव्हरब्रिज असेल तयार केला। त्याचप्रमाणे माझ्या प्रभागामध्ये साधारणतः जो स्लम एरिया आहे, ज्यांना अनेक वर्षापासून न्याय मिळत नव्हता, त्या स्लम एरियामध्ये कोट्यावधी रुपयाचं काम आमदार निधीतून या ठिकाणी आमदार साहेबांनी दिलेलं आहे। मला आमदार साहेबांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये निवडून आल्यानंतर मला सर्वप्रथम त्या 1997-2000 साली जो DP तयार केला त्या DPवर मला काम करायचं आहे। कारण का प्रभागातील एकही रस्ता जो DP आरक्षित आहे तो अद्यापर्यंत ताब्यात नाही। गार्डन नाही प्रभागामध्ये, शौचालय नाही आहे, महिला पुरुषांसाठी शौचालय नाही, ज्येष्ठ नागरिक संघासाठी विरंगुळा केंद्र नाही आहे। अनेक समस्या माझ्या प्रभागामध्ये आहे। पण माझ्या प्रभागाला न्याय देण्याचं काम मी या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर करणार आहे। आणि खऱ्या अर्थानं गेल्या 1 वर्षामध्ये आमदार फंडातून अनेक निधी या ठिकाणी माझ्या प्रभागामध्ये सन्माननीय शंकरभाऊ जगताप यांनी मला दिलेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी पूर्ण प्रभागाचा विकास करणार आहे। बघले त्या RPIचे स्थानिक कार्यकर्ते असतील, रोड विकासनगरचे त्या परिसरातले, संपूर्ण शहरातले, तसेच प्रभागातील नागरिकांना काय आव्हान करायला सर्व मतदार? मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 16 विकासनगर किवळे रावेत मामुर्डी गुरुद्वारातील सर्वच त्या ठिकाणी नागरिक आणि माझे भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना विनम्र आवाहन करतो, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची म्हणता येणारी पण अत्यंत महत्त्वाची आहे। कारण का गेले 25 वर्ष त्या प्रभागाचा विकास झाला नाही। आणि त्या प्रभागाचा जर विकास करायचा असेल तर माझ्यासारखा जे नेतृत्व आहे, जे 300च्या वर मी आंदोलन केलेले आहे, 300च्या वर आंदोलन करून अनेक ठिकाणी मोठमोठे निर्णय घेऊन त्या ठिकाणी देवरोडचा उड्डाण पूल असेल, रस्ता असेल, शिंदे पेट्रोल पंप जवळ भुयारी मार्ग असेल, उड्डाण पूल असेल, वायशममध्ये आयशो बेड वाढवण्यासाठी आंदोलन असेल, असे निर्णायक आंदोलन मी त्या ठिकाणी केलेले आहे। त्याच्यामुळे जनतेला माझे विनम्र आव्हान आहे की आपण कुठल्याही फसव्यागिरीला बळी न पडता या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर न्याय दिला, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला तर मी त्या संधीचं सोनं करणार आणि प्रभाग 16चा विकास करणार। देवरोड म्हणलं की धम्मभूमीचा विषय येत असतो, तर धम्मभूमीसाठी काय योगदान राहणार आहे तुमचं? धम्मभूमीसाठी या ठिकाणी माझं फार मोठं योगदान आहे। आज जर तुम्ही बघितलं की धम्मभूमीची काय अवस्था होती आणि त्यानंतर गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही धम्मभूमीचा काय विकास केला, या ठिकाणी धम्मभूमीचा विकास झालेला आहे। आणि आज लोक समाधानी आहे कारण का माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धम्मभूमीचा विकास झाला आहे। जे छोटंसं बुद्धविहार होतं ते आज मोठ्या स्वरूपामध्ये आम्ही करून दाखवलेलं आहे। माझं समाजाला विनम्र आव्हान आहे की आपण राजकीय अस्पृश्यता या निवडणुकीमध्ये पाडू नये। कारण का आपल्यासारख्या सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं। आज पिंपरीमध्ये 5 RPIला जागा
या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं सोडलेले आहे. त्यांचा खऱ्या अर्थानं आपल्याला धन्यवाद व्यक्त करावा लागेल. त्याच्यामुळे आपल्याला राजकीय अस्पृश्यता न पाडता आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन या प्रभागाचा विकास करायचा आहे.